Hello friends, how are you? Friends, welcome to my channel. Today we are going to learn Standard 7 Subject Mathematics, Chapter number 1, Lesson number 1, Geometrical Constructions, Practice Set number 2. मित्रांनो, या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. आणि मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1 जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही पाहू शकाल. चला मित्रांनो, सुरुवात करूया. स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. प्रॅक्टिस सेट 2. ड्रॉ द ट्रायंगल विथ द मेजर गिवन बिलो. मित्रांनो, आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. मेजरमेंट जे ते खाली दिले, काय दिले बघा. इन ट्रायंगल एबीसी, AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ BC इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ AC इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. मित्रांनो, ज्यावेळेस आपण ट्रायंगल काढतो ना, त्यासाठी आपण रफ फिगर काढणे गरजेची असते. आता रफ फिगर मुळे नेमकं काय होतं, तर आपल्याला ट्रायंगल कसा काढायचा त्याची थोडक्यात आपल्याला आयडिया मिळते. मग रफ फिगर विदाउट मेजरमेंट एक साधा ट्रायंगल काढून घ्या. या पद्धतीने समजा मी काढलाय. ओके फ्रेंड्स, इथे कोणताही मेजरमेंट घेतलं नाही, एक ट्रायंगल काढला, तो कसाही असेल तरी चालेल. आता मात्र याला नाव देणार. आपल्याला ट्रायंगल विचारला ABC, तर याला आपण समजा ABC नाव दिलं. आणि या मेजरमेंट प्रमाणे मित्रांनो लिहून घ्या. AB बघा 5.5 सेंटीमीटर आहे, हे आपल्याला 5.5 आहे. ओके फ्रेंड्स, BC 4.2 आहे, तो इथे BC 4.2 लिहा. आणि AC 3.5 आहे, AC 3.5 लिहून घ्या. मग यावर मित्रांनो आपल्याला कळालं काय, तर सुरुवातीला आपल्याला BC काढावं लागेल, हे आपल्याला कळालं. आणि BCची लेंथ किती आहे, तर 4.2 सेंटीमीटर आहे. तर फ्रेंड्स 4.2 काढूया. 4.2 जे आहे ते परफेक्ट घ्या. या पद्धतीने बघा, 4.2 बरोबर मी घेतलेला दिसतोय तुम्हाला. ओके फ्रेंड्स, आता हा 4.2 आला, याला मित्रांनो नाव देणार मी B आणि C. हा झाला 4.2 सेंटीमीटर. आता फ्रेंड्स, फ्रॉम द फिगर लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. म्हणजे काय, B पासून जो पॉइंट A ना, तो आहे 5.5 सेंटीमीटर. सो यूज द कंपास. कंपास यूज करणार आणि डिस्टन्स घेणार बरोबर 5.5. ओके फ्रेंड्स, हा घेतला 5.5. मग मित्रांनो, हे 5.5 हे डिस्टन्स कसलं आहे, तर B पासून A पर्यंतचं. सो या B वरती ठेवणार आणि एक जो आहे तो आर्क जो आहे तो असा काढणार 5.5 सेंटीमीटरचा. ओके फ्रेंड्स, आता यावरचा जो प्रत्येक पॉईंट आहे ना, तो 5.5 येतपर्यंत असेल. परंतु आपल्याला परफेक्ट पॉईंट मिळवायचा आहे. C पासून तो A जो आहे हा आहे 3.5 सेंटीमीटर. सो अगेन यूज कंपास अँड टेक द डिस्टन्स 3.5 सेंटीमीटर. त्याच्यात 3.5 घ्या अंतर. ओके फ्रेंड्स, हे 3.5 घेतले बघा. आता फ्रेंड्स, C पासून A 3.5 आहे. मग हे ठेवणार C वर आणि जी आर्क आपण काढली होती त्याला इंटरसेक्ट करणारी आर्क काढायची. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने काढा. आणि तुम्हाला हा जो पॉईंट मिळतोय मित्रांनो, हा पॉईंट आहे आपला इंटरसेक्टिंग आर्कचा. पहिली पण आर्क आहे, दुसरी पण आर्क आहे A. हा झाला पॉईंट. आता जॉईन द सेगमेंट, दिस सेगमेंट AC अँड AB. आता हा जोडून द्या. हा जर जोडला फ्रेंड्स, ही झाली आपली AC. ओके, आता काय करणार, आता AB जोडणार. आता AB जोडून द्या. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो हा जोडतोय बघा. ओके, हा जोडल्यानंतर हा ट्रायंगल फॉर्म होईल. हा आपला असेल ट्रायंगल ABC. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने काढा. हे जे थोडं हलक्या हाताने काढा, जे आर्क आहे ते हलक्या हाताने काढायचे. आणि आपल्याला जो ट्रायंगल विचारलाय तो ठळक याच्याने लिहायचा. आता याचं डिस्टन्स होतं 5.5 सेंटीमीटर, तेही इथे लिहा. आणि याचं होतं 3.5 सेंटीमीटर, तेही तुम्ही लिहा. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा काढता येईल. सेकंड गणित लगेच बघूया. काय दिले बघा. इन ट्रायंगल STU, लेंथ ऑफ ST is 7 सेंटीमीटर, लेंथ ऑफ TU is 4 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ SU is 5 सेंटीमीटर. अगेन वी ड्रॉ द रफ फिगर. रफ फिगर मित्रांनो, कच्ची आकृती आपल्याला काढायची, ती मी काढून घेतली मुद्दाम आधीच, वेळ आपला जातो म्हणून. तर मित्रांनो, इथे याला नावं देऊया. ट्रायंगल कोणता आहे, तो आहे STU. सो राईट हिअर, सपोज दिस इज पॉइंट S, दिस इज T अँड दिस इज U. आणि त्याचं मेजरमेंट लिहून घ्या म्हणजे सोपं होतं. ST 7 आहे, ST इकडे दिला आहे म्हणजे हा 7. TU मीन्स बेस, तो आहे 4 आणि हा आहे 5 सेंटीमीटर. मित्रांनो, या रफ फिगरवरून आपल्याला काय कळालं, तर आधी आपल्याला TU काढावं लागेल, बेस काढावा लागेल. तो किती आहे, तर तो फ्रेंड्स आहे 4 सेंटीमीटर आहे. तो 4 सेंटीमीटर काढूया. ओके फ्रेंड्स,
आता हा 4 सेंटीमीटर मी इथे घेतो, हे डिस्टन्स जे आहे ते 4 सेंटीमीटर मी घेतो. ओके, आता फ्रेंड्स बरोबर हे बघा 4 सेंटीमीटर घेतलेलं आहे, तुम्हाला दिसेल. ओके, हे 4 सेंटीमीटर होतं. नाव याला देऊन टाकतो टी आणि यू. हा होता 4 सेंटीमीटर. आता मित्रांनो आपला पॉईंट कोणता राहिला आहे? ट्रायंगल होता एस टी यू. सो एस पॉईंट इज रिमेनिंग. तो कसा काढणार? तर टी पासूनचं एसचं डिस्टन्स किती आहे ते बघणार. आता फ्रेंड्स ते आहे 7 सेंटीमीटर. सो यूज कंपास अगेन अँड टेक अ 7 सेंटीमीटर डिस्टन्स इन कंपास. बघा बरोबर 7 सेंटीमीटर जे ते मी घेतलेलं आहे, थोडं वाढवतो. ओके, आता बघा परफेक्ट 7 आलेलं आहे. आता काय करणार तर टी वरती मित्रांनो हा ठेवणार आणि एक आर्क काढणार हलक्या हाताने. ओके, या पद्धतीने मित्रांनो एकदा काढा. दिसतोय तो थोडा स्पष्ट काढतो, तुम्हाला दिसत नसेल त्यामुळे मी थोडा डार्क काढतोय. अदरवाईज तुम्ही मित्रांनो हलक्या हाताने काढा. हा झाला टी पासून 7 सेंटीमीटर. आता यू पासून एस किती आहे मित्रांनो? एस या आर्कवर येणार आहे, पण नेमकं कुठे येईल तर तो यू पासून 5 सेंटीमीटर आपल्याला घ्यावं लागेल पुन्हा. आणि ते 5 घेतलं तर त्यांचे इंटरसेक्टिंग पॉईंट जो असणार आहे तोच आपला असणार आहे एस. 5 घेतलं गेलं. ओके फ्रेंड्स, थोडं कमी करू. ओके, आता हे बरोबर 5 आहे, परफेक्ट 5 आहे. यू पासून 5 सेंटीमीटरवरती दुसरा आर्क जो पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करतोय, छेदतो आहे, आणि हा पॉईंट असेल फ्रेंड्स आपला एस. जॉईंट एस यू अँड एस टी सेगमेंट. सो वी गेट ट्रायंगल एस टी यू. ओके फ्रेंड्स, याला जोडून द्या. हा जोडा. हा जोडल्यानंतर मित्रांनो एस टी पण जोडून द्या. जॉईंट द पॉइंट एस एंड टी. ओके, हाही जोडा मित्रांनो. हा झाला आपला ट्रायंगल एस टी यू. ओके फ्रेंड्स, आता यांचं मेजरमेंट जे आहे तेही लिहून टाका. हा आहे 7 सेंटीमीटर आणि हे होतं 5 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुमचा एस टी यू जो आहे तो तयार झाला असेल. आय होप तुम्हाला कळत आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो सी, तो आपण घेऊया. काय बघा तो? In triangle PQR, length of PQ is equal to 6 cm, length of QR is equal to 3.8 and length of PR is equal to 4.5 cm. Draw the first rough figure. आता या रफ फिगरला आपल्याला नावं देणं गरजेचं, ते नावं आपण देणार आहोत मित्रांनो. काय तो बघा, PQR आहे. सो राईट हिअर PQ अँड R, ट्रायंगल PQR. आता PQ किती आहे तर 6 सेंटीमीटर आहे, QR किती आहे 3.8 आहे आणि PR आहे 4.5. मित्रांनो काय करणार आधी तर ऑब्व्हियसली क्यू आर घेणार 3.8 कंपासमध्ये. चला सॉरी स्केलवरती 3.8 घेणार. 3.8 मित्रांनो बरोबर 3.8 आहे हा. ओके फ्रेंड्स, 3.8, 4ला 2 कमी म्हणजे इथे येणार क्यू आणि आर. 3.8 म्हणजे किती मित्रांनो तर लक्षात घ्या, हा जो 4 होता त्याच्यामधून 2 कमी करायचे कारण की टोटल 10 असतात. ओके, आता मित्रांनो क्यू आर तर झालाय, राहिला पी. पी पॉइंट्स राहिला तो किती आहे 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. सो यूज अगेन कंपास अँड टेक डिस्टन्स 6 सेंटीमीटर. आता हे 6 घ्यायचंय. ओके फ्रेंड्स, आता हा 6 घेतला समजा मी इथे. आता बरोबर 6 आहे. आता फ्रेंड्स क्यू वरती ठेवणार कंपास अँड ड्रॉ अ आर्क. हा ड्रॉ आर्क केलाय. आता मित्रांनो आर पासून तो किती आहे पी 4.5. सो टेक डिस्टन्स 4.5. आता 4.5 मित्रांनो कुठे असेल तर 4 आणि 5च्या मधली ही रेषा आहे की नाही, हे 4.5 तर तेवढंच बरोबर डिस्टन्स घ्या. ओके, आता हे झालं मित्रांनो 4.5. आर वरती कंपास ठेवणार आणि या पद्धतीने मित्रांनो हा काढणार. हा काढल्यानंतर फ्रेंड्स हा जो पॉइंट आहे दिस इज द पॉइंट पी. ड्रॉ द पॉइंट पी आर अँड पी क्यू. हा पी आर जोडा. हा पी आर मित्रांनो जोडलाय. आता जोडणार पी क्यू. आणि हा झाला मित्रांनो पी क्यू. अशा पद्धतीने मित्रांनो ट्रायंगल पी क्यू आर जो आहे तो तुम्हालाही काढता येईल, सहज काढता येईल. त्यांचं मेजरमेंट लिहून टाका 6 सेंटीमीटर अँड 4.5 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ एन आइसोसेलेस ट्रायंगल. आइसोसेलेस ट्रायंगल फ्रेंड्स, 2 साइड्स आर इक्वल वी नो, with base 5 centimeter, base 5 centimeter आहे and other sides 3.5 centimeters. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो रफ फिगर मी इथे काढली. आता ट्रायंगलला नाव द्यायचं आहे, आपण काही नाव देऊ शकतो. सपोज फ्रेंड्स आपण नाव देऊया ABC.
ए बी सी. बेस दिलाय मित्रांनो. बेस किती आहे तर तो आहे 5 सेंटीमीटर. सो राईट हिअर 5 सेंटीमीटर. ओके. आणि हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे. मीन्स टू साइड्स आर इक्वल. ही साईड आणि ही साईड इक्वल असणार आहे मित्रांनो. अँड ईच साईड इज 3.5 सेंटीमीटर. म्हणजे ही पण 3.5 येणार आणि ही पण 3.5 येणार. तर मित्रांनो यावरून आपल्याला काय कळलं तर BC आधी काढून घ्या 5 सेंटीमीटर नाही का. मग तो BC मित्रांनो आपण काढूया 5 सेंटीमीटर. तो काढलाय बघा फ्रेंड्स. BC 5 सेंटीमीटर. नाव देऊन टाकायला BC 5 सेंटीमीटर. मित्रांनो आपल्याला काढायचं आहे आयसोसेलेस ट्रायंगल ज्याच्यात टू साइड्स इक्वल आहेत. म्हणजे आपल्याला एकदा मेजरमेंट घ्यावं लागेल. ते येणार 3.5. ते बघा हे आहे 3.5 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स. आता याचं डिस्टन्स जे हे 3.5 कायम ठेवायचं. कारण काय बी पासून ए पण 3.5 सेंटीमीटर आहे. बी पासून ए आणि सी पासून ए सुद्धा 3.5. हे 3.5 घेतलंय. सी वर ठेवतो एकदा. या पद्धतीने एक आर्क काढा. तेवढंच डिस्टन्स 3.5 ठेवायचं आहे. कारण काय आयसोसेलेस आहे. आणि या पद्धतीने दुसरा आर्क काढायची. मित्रांनो हा जो पॉईंट आहे ना हा पॉईंट आहे आपला पॉईंट ए. अँड जॉईन द सेगमेंट AC अँड AB वी गेट ट्रायंगल आयसोसेलेस ट्रायंगल ABC. हा मित्रांनो जोडून द्या. ओके. हा जोडा. हा झाला AC. आता मित्रांनो AB जोडून द्या. AB जो आहे तो जोडा. व्यवस्थित जोडा म्हणजे तुमचा ट्रायंगल रेडी. दिस इज द आयसोसेलेस ट्रायंगल ABC. दिस डिस्टन्स 3.5 सेंटीमीटर. दिस इज ऑल्सो 3.5 सेंटीमीटर. इक्वल डिस्टन्स. सो इक्वल साइड. ओके फ्रेंड्स. नेक्स्ट थर्ड. ड्रॉ अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साइड 6.5 सेंटीमीटर. फ्रेंड्स इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला करायचं आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल्स मीन्स ऑल साइड्स आर इक्वल. सो सपोज दिस इज द रफ फिगर. सपोज तो ट्रायंगल मित्रांनो आपण घेऊया XYZ. दिस इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. सो इच साइड इज 6.5 सेंटीमीटर. दिस 6.5. दिस इज ऑल्सो 6.5 अँड दिस इज ऑल्सो 6.5. कारण का मित्रांनो तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये ऑल साइड्स कसे असतात तर इक्वल असतात. तसं फ्रेंड्स टेक द डिस्टन्स 6.5. या पद्धतीने एक साइड काढून घ्या. कारण की ही रफ फिगर आहे मित्रांनो. रफ फिगरला तिथे लिहून घ्या म्हणजे जमली होणार नाही. मागच्या रफ फिगरमध्ये पण तुम्ही लिहा रफ फिगर. ओके फ्रेंड्स. आता हा 6.5 घ्यायचा आहे. YZ जो येतो फ्रेंड्स मी 6.5 ऑलरेडी घेतला आहे. 6.5 नाव दे त्याला YZ 6.5. आता मित्रांनो X जे डिस्टन्स आहे हे सुद्धा Y पासून 6.5 आणि Z पासून सुद्धा 6.5 आहे. सो टेक डिस्टन्स 6.5. आता मित्रांनो एवढे डिस्टन्स घेणार आहोत आपण. ओके. आता हे सेमच असणार आहे मित्रांनो. हे बघा हे सुद्धा आपण कारण की 6.5 घेतलं होतं त्यामुळे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं असणार आहे सेम असणार आहे. किंवा तुम्ही इथून जरी घेतलं फ्रेंड्स तरीही चालणार आहे. ओके. 2 मिनिटं जरा या पद्धतीने बघा थोडं वाढवावं लागेल. आता बघा एकदम परफेक्ट आहे 6.5. ओके. मग आता झेडवर ठेवणार एक वरती आर्क. नंतर वायवर ठेवणार पुन्हा नंतर एक वरती आर्क. आणि यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट जो आहे ना फ्रेंड्स हा असणार आहे आपला X. जॉईन द XZ अँड XY वी गेट इक्विलॅटरल ट्रायंगल. या पद्धतीने हा मित्रांनो जोडून द्या. ओके. हा झाला फ्रेंड्स XZ जोडलाय. आता हा XY जोडून द्या. हा जो आहे हा सुद्धा जोडा. ओके. दिस इज द ट्रायंगल XYZ whose length is 6.5 centimeter each. सेंटीमीटर 6.5 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स. अशा पद्धतीने आपलं थर्ड जे ते सुद्धा झालंय. फोर्थ बघूया. फॉर सम चूज द लेंथ ऑफ द साइड्स अँड ड्रॉ वन इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके. इक्विलॅटरल मीन्स ऑल साइड्स आर इक्वल. सेकंड आयसोसेलेस ट्रायंगल मीन्स टू साइड्स आर इक्वल. अँड वन स्केलन ट्रायंगल मीन्स सगळ्या जे मित्रांनो साईड ज्या डिफरंट असणार आहेत. ओके फ्रेंड्स. आता इक्विलॅटरल ट्रायंगल मित्रांनो आत्ताच आपण काढलाय 6.5. आता तुम्ही काय करा तर 6 सेंटीमीटर घ्या आणि सेम प्रोसिजर करा म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल होऊन जाईल. पुन्हा मला काढण्याची गरज नाही कारण की तुम्हाला काय आलं आहे
इथे आपण 6.5 घेतला होता, तिथे 6 मेजरमेंट घ्या, 5 घ्या, 4 घ्या, तुमच्या मनावर आहे. मात्र सगळ्या साईड तुम्ही इक्वल घ्या, तो तुम्हाला काढता येईल. आय होप तुम्हाला तो जमेलच. नंतर होता मित्रांनो आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगल पण मित्रांनो आपण मागेच काढलाय नाही का, हा काढला होता. आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये काय असतं मित्रांनो, एक साईड आणि या 2 साईड्स असतात. यापैकी या 2 साईड ज्या आहेत ते इक्वल असतात. मग तुम्ही मित्रांनो इथे काय करा, इथे 6 सेंटीमीटर घ्या आणि ते 4.5 घ्या. बघा मित्रांनो, तुम्हाला काढायचं आहे, हा 6 घ्या आणि ही घ्या 4.5 आणि ही घ्या 4.5. सेम प्रोसिजर करायची आहे. त्यामुळे मित्रांनो तो सुद्धा तुमचा ट्रायंगल होऊन जाईल. आता थर्ड ट्रायंगल जो आहे तो आपण काढला नाही, तो आपण काढूया. तो आहे स्केलियन ट्रायंगल सपोज. ओके, चूज द लेंथ ऑफ द साइड्स. आता या आपण चूज करायच्यात. आता स्केलियन ट्रायंगलमध्ये फ्रेंड्स तर सगळ्या साईड ज्या आहेत त्या डिफरंट असतात. ओके, सपोज आपण काढूया इन ट्रायंगल ABC. आपल्या मनावर आहे ते, तुम्ही काही घेऊ शकतात, फक्त सेम साईज घेऊ नका. इन ट्रायंगल ABC, लेंथ ऑफ AB इज इक्वल टू सपोज मी मित्रांनो घेतो 5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ BC मी घेतो 6 सेंटीमीटर. अँड लेंथ ऑफ AB झाली, BC झाली, AC राहिली, ती पण घेऊन टाकतो मी 7 सेंटीमीटर. बघा प्रत्येक साईड जी ती स्केलियन ट्रायंगलमध्ये प्रत्येक साईड डिफरंट असते, ती डिफरंट आहे. ओके, आता मित्रांनो याची रफ फिगर काढतोय. आता ही रफ फिगर काढली, मी याला नावं देऊन टाकतो मित्रांनो. ओके, याला समजा A नाव इथे दिलं, इथे B दिलं आणि इथे C दिलं. AB किती आहे तर 5 घेतलाय आपण, 5. BC 6 आहे आणि AC किती आहे 7 आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल तर AC काढावा लागेल जो आहे 7 सेंटीमीटर. सो युजिंग द स्केल वी ड्रॉ द सेगमेंट AC विच लेंथ इज 7 सेंटीमीटर. इथून बरोबर हा 7 सेंटीमीटर काढा. ओके फ्रेंड्स, आता फ्रेंड्स हे डिस्टन्स आहे 7 सेंटीमीटर. सो AC इज 7 सेंटीमीटर. आता पॉईंट B आपल्याला काढायचा आहे. पॉईंट B कुठे आहे मित्रांनो तर A पासून B जो आहे हे डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर. सो युजिंग कंपास टेक डिस्टन्स 5 सेंटीमीटर. आता मित्रांनो हा 5 सेंटीमीटर आपल्याला घ्यायचा आहे. तो बघा बरोबर 5 मी घेतला आहे. A वर ठेवणार आणि नंतर मित्रांनो एक या पद्धतीने एक आपण आर्क काढणार. नंतर C पासून B किती आहे तो आहे 6 सेंटीमीटर. सो हे वाढवून घ्या, 6 एवढं घ्या. हे बघा बरोबर 6 घेतलंय मी, थोडं कमी वाटतंय. ओके, आता बघा कंप्लीट 6 आहे. C वर ठेवणार आणि आर्क काढणार, त्याला इंटरसेक्ट करणारी. दिस इज द पॉइंट इज B. हा पॉइंट B आहे आणि AB आणि AC जॉईन करून द्या. हा जॉईन करा. जॉईन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला BC जॉईन करावं लागेल, तो BC पण जॉईन करून टाका. ओके फ्रेंड्स, हा जॉईन करा. हा झाला मित्रांनो ट्रायंगल ABC. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. टेक केअर, गुड बाय. भेटूया प्रॅक्टिस सेट 3 मध्ये.